आज आहे ना आपण जरासुद्धा दुधाचा वापर न करता ओल्या नारळापासून रोटची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इथं जाड अशी साखर घ्यायची आहे. 5 ते 6 वेलची घालून मिक्सरला पिठी साखर बारीक अशी करून घ्यायची आहे. इथं मी परात घेतली आहे. परातीमध्ये आपण 4 चमचे एवढे तूप घालून घेणार आहोत. इथं साजूक तूप घेतलं आहे. तुम्हाला जर साजूक तुपाचे करायचे नसतील तर तुम्ही इथं डालडासुद्धा वापरू शकता. तर इथं 4 चमचे तूप घेतलं आहे आणि हे तूप जे आहे आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे, जी आपण मिक्सरला दळून घेतली होती. साखर यामध्ये घालून घ्यायची आहे. हाताने पूर्ण साखर या तुपामध्ये मिक्स करत राहायची आहे. तर इथे बघा, जरासुद्धा गुठळ्या न पाडता आपल्याला इथं साखर या तुपामध्ये सगळी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही भांड्यात घालून चमच्याने सुद्धा छान असे फेटून घेऊ शकता. एक स्मूथ बॅटर होईल इतपत आपल्याला छान असं याचं स्मूदी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथं हातानेच फेटून घेत आहे. तर हाताने मिक्स करत असताना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे जी पिठी साखर आणि तूप आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकसारख्या आपल्याला बारीक अशी रवा टेक्स्चर असलेली इथं तूप आणि पिठी साखरेचा छान असा मिक्स डो होईल अशा पद्धतीचं इथं तयार होतं. तर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे. तूप आणि साखर अगदी व्यवस्थितपणे मिक्स झाली आहे. इथं परातीत बघू शकता तुम्ही. तर इथं आपल्याला घालायचं आहे, ह्या गुठळ्या आहेत ते थोडं फोडून घ्यायचं आहे हाताने आणि इथं आपल्याला घालायचं आहे गच्च 1 वाटी भरून मी इथं मैदा घेतला आहे. मैदा आपल्याला पूर्ण घालून घ्यायचा आहे. पिठी साखर आणि तुपामध्ये हा मैदा सगळा छान एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवासुद्धा घालून घेऊ शकता. पण जाड रवा घालण्यापूर्वी थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं बारीक रवा आपल्याला वापरायचा आहे. तर इथं परातीमध्ये छान रवा मैदा आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर इथं आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा, मैदा, रवा, साखर, तूप छान एकजीव करून घ्यायचं आहे. जरासुद्धा गुठळ्या न पाडता इथं आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आज आपण हे रोट आहेत ते खोबऱ्याच्या दुधापासून करून घेणार आहोत. तर इथं मी खवलेला नारळ अर्धी वाटी घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, साधारण 2 ते 3 चमचे एवढे, आणि मिक्सरला छान अशी त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे. तर आपल्याला ही पेस्ट जी आहे नारळाची ही पूर्णपणे या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि हळूवारपणे आपल्याला हे पीठ आहे ते हलक्या हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, जरासुद्धा मी हाताला दाब न देता हलक्या हाताने हे पीठ मळून घेत आहे. नारळाचं जर दूध तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही साधं नॉर्मल दूधसुद्धा वापरू शकता. पण नारळाच्या दुधाचे जे रोट असतात ना ते चवीला अतिशय खमंग आणि खस्ता असे लागतात. रोट खात असताना हलकासा नारळाचा क्रंचीस फ्लेवर येतो आणि नारळाचा सुगंधसुद्धा या रोटमध्ये उतरतो. या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. जर एखाद्या वेळेस थोडंसं दूध घालताना जर जास्त झालं असेल मिश्रण दुधाचं तर थोडंसं पीठ पातळ होऊ शकतं. त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचा रवा किंवा मैदासुद्धा ॲड करू शकता. म्हणजे आपलं पीठ जे आहे जसं आपण रोट करणार आहोत तशा पद्धतीचं तयार होतं. तर इथं साधारण 10 ते 15 मिनटं मी पीठ भिजत ठेवलं होतं आणि आपलं हे जे रोट आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत. इथं छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे. त्यावर मी रोट छान दिसण्यासाठी इथे मी भोपळ्याच्या बिया आणि पिस्ताचे काप लावून घेत आहे आणि इथे बघू शकता रोट आपले फार सुंदर असे दिसत आहेत. तर या पद्धतीनं आपल्याला सगळे रोट तयार करून घ्यायचे आहेत. एखाद्या स्टील किंवा जर्मलच्या भांड्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने किंवा प्लेटमध्ये सुद्धा अशा पद्धतीने हे रोट सेट करून ठेवू शकता. कढई इथे मी अर्धा तासासाठी बेक होण्यासाठी ठेवली होती गॅसवर आणि त्यावर झाकण लावून ठेवलं होतं. तर कढई आपली छान अशी तापली आहे. तर आपण तयार करून घेतलेले रोट यावर
ठेवून देणार आहोत आणि झाकण लावून द्यायचं आहे वरून. जरासुद्धा बाहेरची हवा न जाता 20 मिनटं आपल्याला हे रोट आहेत ते बेक करून ठेवायचे आहेत. तर थोडेसे कढईमध्ये पुरत नव्हते म्हणून मी इथे तव्यावर सुद्धा हे रोट ठेवले आहेत एका प्लेटमध्ये घालून आणि यावर सुद्धा झाकण लावून ठेवायचं आहे. तर लो टू मीडियम गॅस ठेवून सुरुवातीला 15 मिनटे हे रोट बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर 15 मिनटं गॅस पूर्ण लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे रोट 25 ते 30 मिनटात बेक करून घ्यायचे. इथे बघू शकता किती छान आपले हे रोट फुलून असे वर आले आहेत. किती सारे क्रॅक्स असे पडले आहेत. तर इथे बघू शकता क्रॅक्समुळे ना आपोआप हे रोट तुटले जात आहेत आणि इथे बघा जरा किती पर्यंत जाळी आली आहे रोटला. तर या पद्धतीची रोट तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. चवीला अतिशय खूप टेस्टी असे लागतात. बाहेरचे रोटसुद्धा तुम्ही विसराल. रोटची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर रोटची रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर इथे बघा खस्ता आणि जाळीदार आपली इथे रोट तयार झाले आहेत. चवीला अतिशय खमंग लागणारे रोट तुमच्या मुलांच्या छोट्या भुकेसाठी घरी नक्कीच ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून समोर असलेल्या बेल आयकॉन बटनचे प्रेस करून नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी छान छान खाऊन मस्त मस्त राहा.